सोहळा सुरू आहे. महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. कोणी कुस्ती घालत आहे तर कोणी ब्लेकिंग खेळत आहे. आपल्यासोबत ठाणेकर समूहाचे सर्व अजय ठाणेकर उपस्थित आहेत. आपण त्यांच्याविषयी आपण त्यांच्याविषयी वातावरणामध्ये आपल्याला जे काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विषय कसे आले पाहिजेत याच्यासाठी आपण या सगळ्या उत्साहाची आणि असे सोहळे आणि उत्सव करण्याची आपण नेहमी करत असतो काही गोष्टी. भव्य दिव्य हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ठाणेकर ग्रुपच्या माध्यमातून ठाणेकर पॅलेस येथे उभारण्यात आलेल्या मंदिरातील मूर्तीची ही भव्य दिव्य मिरवणूक जी आहे ती बदलापूरमध्ये निघालेली आहे आणि संपूर्ण हा भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणेकर ग्रुपच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महिलाही आपण जर पाहिलं तर नटून तटून पारंपरिक पद्धतीने लेझिम खेळत या उत्सवामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता माऊली चौकातून पुढे सुरवाळ चौकाकडे ही मिरवणूक रॅली जी आहे ती मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण बघू शकतो ही मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे. बदलापूरमध्ये हा संपूर्ण सोहळा
या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. महिलांची उपस्थिती या मिरवणुकीमध्ये मोठी आपल्याला पाहायला मिळते. ठाणेकर पॅलेसिओ येथे उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य शिव मंदिराचा आपण बघू शकतो. प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि याच सोहळ्यानिमित्त आपण जर पाहिलं तर या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिक बदलापूरकर जे आहे ते सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळते. स्वतः आपण पाहू शकतो ठाणेकर समूहाचे सर्वा अजय ठाणेकर सर देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहात आनंदात आपण बघू शकतो तेही या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होत आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतो. असं बघ बोला ना. तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? तुम्ही किती दिवसापासून आणि कशा प्रकारे तयारी केली होती? आम्ही या वर्षी खूप वाट बघत होतो आणि खूप मस्त प्रकारे या लोकांनी मंदिराची स्थापना पण केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. सगळेजण यावर्षी एकत्र आले आहेत त्यामुळे खूप बरं वाटतंय बघायला पण आणि हे असंच एकत्रपणे सगळ्यांना राहू देत एवढीच इच्छा आहे. थँक्यू. तुम्ही पाहत असाल की आजूबाजूला सर्वच महिला नटून थटून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहिल्या आहेत. रॅली सोबत मिरवणूक सोबत पुढे मागे चाललेल्या आहेत. पुढे महिला लेझिम खेळतात, त्याच्या मागून इतर महिला चालत आहेत. तर आपण अजून काही महिलांशी संवाद साधूया की त्यांना याबद्दल काय वाटतं. ऐक ना. सौ ठाणेकर आहे. हा, ठीक आहे. आपल्यासोबत सौ ठाणेकर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया की तुम्ही या कार्यक्रमाबद्दल किंवा तुम्ही किती दिवसापासून कशा प्रकारे तयारी करत होतात, काय सांगाल? नमस्कार. ॲक्च्युली 1 महिना झाला आमची तयारी सुरू आहे आणि आज तर खूप तुम्हाला उत्साह दिसत असेल. जास्त महिलांचा उत्साह आहे याच्यात. महिला 1 महिना झाला लेझिमची प्रॅक्टिस करते आणि आज तो आम्हाला त्याचे यश आलेलं दिसते. ॲक्च्युली ज्या मूर्ती आम्ही स्थापन करतोय त्यांच्याकडून आम्ही एकच प्रार्थना करतो की बदलापूरसाठी आणि सगळ्या लोकांसाठी एक चांगलं आयुष्य, आरोग्य आणि समाधानकारक त्यांचं लाईफ निघून जावं. त्यांच्या याच्यातील काय अडीअडचणी असतील त्या दूर होत हीच आमची गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू मॅडम. जसं मॅडम म्हणाल्या की 1 महिन्यापासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे, तर त्या कार्यक्रमाचा आपल्याला इथे परिणाम दिसून येतोय की सगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. मंदिरामध्ये बसणार की महादेवाची गणपती बाप्पाची इथे आपण पाहत आहोत की मंदिरामध्ये ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत ती शंकराची, महादेवाची मूर्ती, गणपतीची मूर्ती, तसंच पार्वतीची मूर्ती, शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला इथे दिसत आहे. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी बदलापूर व्हॉइसला नक्की फॉलो करा.